विकास माने, एबीपी माझा, बदलापूर. आणि यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी हाती येते. पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. काय प्रकरण, मिकी आपल्याला सांगतोय. मिकी. दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे पाषाण येथील पासपोर्ट ऑफिस आहे, जो नव्याने बांधण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी आता काही वेळापूर्वी एक ईमेलद्वारे धमकी प्राप्त झालेली आहे. अर्थातच पासपोर्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी आहे आणि टाइम बॉम्ब लावून हा पासपोर्ट ऑफिस उडवून देण्याची अशी ही धमकी आहे. खरं तर तमिळमध्ये लिहिलेली ही धमकी आहे असं देखील अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल म्हणजे अर्थात बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. डॉग स्क्वॉड टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. बऱ्याच पासपोर्ट काढण्यासाठी किंबहुना इतर कामानिमित्ताने या इमारतीमध्ये, या ऑफिसमध्ये लोक येत असतात. पूर्ण जो कार्यालय आहे तो आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि पूर्ण सर्च त्या ठिकाणी घेतलं जातंय. या धमकी नक्की ही कुठून आली आहे, कुणी दिली, याचा शोध नक्कीच पोलीस घेतील. मात्र अशा पद्धतीने धमकी आल्याने एकच त्या पासपोर्ट ऑफिसमध्ये सध्या खळबळ माजलेली पाहायला मिळते. मिकी, या सगळ्याबद्दलचे अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या बातम्यांसोबतच टी टाइम न्यूज मध्ये